नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्नेहल तुम्हा सर्वांचे साकार फोरम या आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। बघा, जिल्हा परिषदेची तुमची तयारी जी आहे ती खूप जोरात सुरू असेल याच्याबद्दल शंकाच नाहीये। तर आपल्याला काय करायचं आहे की आता आपले काही बेसिक जे काही गोष्टी आहेत तर त्या आपण पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते। बघा, बऱ्याचदा तुमचं असं होतं का की आपल्याला दिलेले जे ऑप्शन्स असतात तर चारही ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतात किंवा त्यातले आपण दोन तर एलिमिनेट करतो, परंतु दोघांमध्ये आपल्याला काय होतं, कन्फ्युजन होतं। आणि त्याच्यानंतर जर व्होकॅब्युलरीचा जर विचार केला तर मग तिथे तर खूप काय होतं, आपला गोंधळ होतो। तर मग यासाठी बघा, या प्रॉब्लेमला सोल्युशन काय असतं की तुमची प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे। तर तुमचा अभ्यास चालूच आहे, तर तुमच्या अभ्यासाला जोड म्हणून मी असे काही व्हिडिओज इथून पुढे घेऊन येणार आहे की ज्यात आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत। बस मग क्वेश्चन सॉल्व केल्याने काय होतं की तुम्ही जो टॉपिक शिकलेला आहात त्याचं ॲप्लिकेशन आपण एक्झॅक्टली कसं करायचं परीक्षेमध्ये, तर त्याची देखील काय होईल, तुम्हाला माहिती होईल आणि अर्थात रिव्हिजन देखील होणार आहे। तर मग चला आपण आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात पहिल्या प्रश्नापासून। बघा, प्रश्न आहे, फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड। काय विचारले आपल्याला, मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड म्हणजे इथे एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये एक शब्द त्याला हायलाइट केलंय आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मीनिंग शोधायचा आहे। मग सोप्या भाषेत सांगायचं तर काय, समानार्थी शब्द। करेक्ट। आता पुढे बघा, मग प्रश्न काय आहे हा, जॉन हॅड टू बी बॅनिश्ड फ्रॉम द कंट्री ड्यू टू करप्शन चार्जेस अगेन्स्ट हिम। जॉन हॅड टू बी बॅनिश्ड फ्रॉम द कंट्री ड्यू टू करप्शन चार्जेस अगेन्स्ट हिम। हा प्रश्न आहे, बॅनिश हा शब्द आहे, त्याचा आपल्याला काय बघायचं आहे, समानार्थी शब्द। ऑप्शन्स बघा, इम्प्रिझन, ड्राइव्ह अवे, सबस्टिट्यूटेड आणि क्लिअर्ड। तर बघा, बॅनिश याचा अर्थ काय होतो, बंदी घालणे। मग यातून त्याचं उत्तर काय आहे, ड्राइव्ह अवे। करेक्ट। सिमिलर मिनिंग आपण याचा बघितलेला आहे। आता आपल्याला बघायचंय की पुढचा प्रश्न काय। बघा, पुढचा प्रश्न काय, पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड। आता इथे पण आपल्याला काय करायचंय, राईट मिनिंग याचा अर्थ काय होतो, मग सिमिलर वर्ड म्हणजेच काय, समानार्थी शब्द। बिकॉज आय डिस्पाइज द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क आय नेवर ड्रिंक इट। मग इथं तुम्ही बघू शकता, डिस्पाइज हा शब्द आहे, तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे, समानार्थी शब्द। बऱ्याच लोकांच्या बाबतीमध्ये हे होत असतं, त्यांच्या अगदी बोलण्यातलं वाक्य आहे, याचा अर्थ जेव्हा बघू आपण तेव्हा लक्षात येईल। तर ऑप्शन्स बघा, टू चेरिश समथिंग, टू आयडोलाइज समथिंग ऑर समवन, टू ट्रेजर समथिंग आणि टू हेट ऑर डिटेस्ट समथिंग। तर याचा अर्थ आहे टू हेट ऑर डिटेस्ट समथिंग म्हणजे काय, बिकॉज आय डिस्पाइट द टेस्ट ऑफ व्हाईट मिल्क आय नेवर ड्रिंक इट। अर्थ होतो टू हेट ऑर डिटेस्ट म्हणजे काय की मी दुधाची जी चव आहे ती मला आवडत नाही, म्हणून मी काय करत नाही, दूध घेत नाही। तर मग लक्षात घ्या, डिस्पाइस म्हणजे काय, टू हेट ऑर डिटेस्ट समथिंग। ओके, चला पुढचा प्रश्न बघा, पिक द करेक्ट मिनिंग। इथे पण काय आहे, करेक्ट मिनिंग म्हणजेच काय, सिमिलर वर्ड, समानार्थी शब्द। हायलाइटेड इडियम्स ऑर फ्रेज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स। बघा, द मॅच हॅड टू बी पुट ऑफ ड्यू टू द रेन्स। आता हा असा प्रश्न आहे ना की या प्रश्नामध्ये समजा तुम्हाला उत्तर माहीत देखील नसलं तर त्या ठिकाणी तुम्ही इथं रेन आणि काय आहे, मॅच, मग ह्याचा संदर्भ लावून तुम्ही काय करू शकता, उत्तरापर्यंत पोहोचू शकता। बघा, बरेच क्रिकेट प्रेमी आहेतच आपल्याकडे आणि तुम्ही खेळतही असेल तर तुमच्या अनुभवातलं हे काय आहे, सिच्युएशन आहे। तर मग काय म्हणता येते, द मॅच हॅड टू बी पुट ऑफ ड्यू टू द रेन्स। तर पुट ऑफ याचा अर्थ काय होतो, पोस्टपोन। का, जेव्हा पाऊस पडायला लागल्यानंतर मॅच काय केली जाते, पुढे ढकलली जाते, पोस्टपोन केली जाते। मग पुट ऑफ याचा अर्थ काय होतो, टू पोस्टपोन। तर बघा, ही जी फ्रेज आहे पुट ऑफ, तर हा व्हर्बल फ्रेजचा प्रकार आहे। तर जे पण आपले वर्ब आहे, आता इथं फक्त काय आहे, पुट हा वर्ब घेतलाय, परंतु त्याला ओ डबल एफ हे काय लावलेलं आहे, प्रेपोजिशन। तर व्होकॅब्युलरीचा अभ्यास करताना हे तुमचं काय आहे, आद्य कर्तव्य। कारण बघा, व्होकॅब्युलरी बद्दल ना ही एक भीती आहे की काय प्रश्न विचारले जातील याची काही गॅरंटीच नाही, परंतु जर सिरियसली बघितलं तर जे बेसिक आपले व्हर्ब्स आहेत, जसं की पुट आहे किंवा गो आहे, कम आहे, तर मग या प्रत्येक व्हर्बला काय लागतं, विशिष्ट प्रिपोजिशन लागल्यानंतर काय होतं, त्याचा एक वेगळा अर्थ बनत असतो। तर त्यावर तुमचा अभ्यास हा झालाच पाहिजे। तर तसा एक व्हिडिओ देखील मला करायचा आहे,
तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला या विषयाचा म्हणजे व्हर्बल फ्रेज कशी लक्षात ठेवायची किंवा कशी अभ्यासायची, तर तसं व्हिडिओ बघायला आवडेल का, किंवा मग जे आपलं आहे क्वेश्चन घेणं तर मग ते देखील सुरू असेल तरी पण ते चालेल का. ठीक आहे. तर मग पुट ऑफ याचा अर्थ काय होतो, टू पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे. मग जर नाहीच कळत तर मग आपण मॅच आणि रेन याच्यावरून ते लावू शकतो. पुढचं काय होतं, टू सेव्ह फॉर लेटर, तर याचा पण इथं काही उपयोग नाहीये. टू एक्सटिंग्विश आणि टू गेट टू द एंड ऑफ समथिंग याचा पण इथं काही लॉजिक नाहीये. पुढे आयडेंटिफाय द वर्ड दॅट्स अपोजिट इन द मिनिंग ऑफ द वर्ड. आता इथं काय आहे, अपोजिट. अपोजिट मग काय बघायचं आहे आपल्याला, विरुद्धार्थी शब्द. मग हे काय, लॅविश. मग लॅविशचा विरुद्धार्थी, मग लॅविश म्हणजे काय, असं भव्य, काहीतरी जबरदस्त. मग त्याचा विरुद्धार्थी काय होतो, स्टिंगी. ठीक आहे. आता अर्धी, ओव्हरबोर्ड आणि सुपिरियर हे काय आहेत, लॅविश या शब्दाचे काय आहेत, समानार्थी शब्द. त्यातला एकमेव काय आहे, विरुद्धार्थी शब्द. प्रिव्हियस इयरच्या पेपर्समधून तुम्ही कुठलेही एक्झाम्स देत असाल तरी देखील तुम्हाला या प्रश्नांचा काय होतो, नक्की फायदा होतो. असं नाही की एका एक्झामसाठी तुम्ही त्यातलेच तुम्ही प्रश्न बघा, वेगवेगळ्या एक्झाम तुम्ही नक्की फॉलो करू शकता. त्यामुळे तुम्हाला प्रश्नाची जी क्वालिटी आहे किंवा प्रश्न कुठे कुठे विचारले जाऊ शकतात हे लक्षात आलं की आपल्या अभ्यासाला पण काय मिळते, एक दिशा मिळते. ठीक आहे. पुढे बघा, पिक द राईट इडियम विच फिट्स इन टू द सेंटेन्स. म्हणजे काय की ज्याला जी सोयीची इडियम होईल, म्हणजे इथे सिच्युएशन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय होईल, जे काही फ्रेज इडियम बसेल ती तुम्ही काय करा, तिथं बसवा म्हणजेच लावा. बघा, हिज फ्रेंड्स टोल्ड अमित नॉट टू डॅश डॅश अँड टू अटेंड द पार्टी. काय म्हटलंय, हिज फ्रेंड्स टोल्ड अमित नॉट टू डॅश डॅश अँड टू अटेंड द पार्टी. त्याचे मित्र काय म्हटले अमितला की तू पुढे जे आहे ते आपल्याला भरायचंय आणि काय कर, अटेंड द पार्टी कर. मग या सिच्युएशनला जी फ्रेज लागू होती ती कोणती आहे, बी अ वेट ब्लँकेट. हिज फ्रेंड्स टोल्ड अमित नॉट टू बी अ वेट ब्लँकेट अँड टू अटेंड द पार्टी. मग बी अ वेट ब्लँकेट याचा अर्थ काय होतो की एखादी चांगलीच गोष्ट चालू असते, आनंदाची गोष्ट असते, उत्साह असतो लोकांमध्ये, तर असा एकमेव तरी माणूस असतोच की तो काय करतो, काहीतरी खोड्या करणार आणि मग काय होणार, त्या सगळ्या आनंदाचा सगळ्यांचा काय होतो, मग डिसमूड होतो. म्हणूनच इथं वापरले काय की हिज फ्रेंड्स टोल्ड अमित नॉट टू बी अ वेट ब्लँकेट. म्हणजे काय की उगाच आनंदावर तू विरजन पाडू नको, आमचा जो आनंद आहे, उत्साह आहे तो कमी करू नको आणि काय कर, पार्टीला अटेंड कर. बघा आपल्याकडे तुम्ही ही म्हणजे मी तर हा जो सीन आहे किंवा ही सिच्युएशन आहे ती खूप जवळून पाहिली आहे. बऱ्याचल्या तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बघितलं असेल. आत्ता थोडंसं कमी झालंय पण अगोदर होतं ते की लग्नाचा सिनारिओ असतो आणि लग्नात आपल्याकडे पद्धत असते की जावायचा मान, आत्याचा मान, तर सगळ्या गोष्टी होत असतात, सगळं चांगलं असतं आणि उगाच काहीतरी कारणामुळे काय होतो, जावई बापू रुसतात. मग तेव्हा जी सिच्युएशन असते मग त्याला तुम्ही काय म्हणू शकता, काय झालं ते वेट ब्लँकेट झाले. म्हणजे उगाच त्यांनी काय केलं, सगळ्यांच्या आनंदावर काय केलं, विरजन पाडलं. आता तुम्ही ही फ्रेज विसरणार नाही कधी. ठीक आहे. पुढचं बघा, आता फिल इन द ब्लँक्स विथ द राईट सेट ऑफ वर्ड्स. आता इथं काय दिले आपल्याला, ह्या दोन फिल इन द ब्लँक्स भरायच्यात. अमित डॅश डॅश तमिळ फ्रॉम हिज फ्रेंड हु लिव्स इन चेन्नई बट अमित हॅजंट डॅश डॅश द लँग्वेजेस मच. ठीक आहे. आता आपण ऑप्शन्स बघूयात. बघा इथं तुम्हाला काय दिसतंय, हा कुठला आहे, तिथं हॅव हॅज आहे. म्हणजे हा परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्सच्या पुढे काय येतं, नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येतं. आपण ऑप्शन बघायचे की सेकंड जी काय म्हणतो आपण ऑप्शन आहेत, ठीक आहे, तर त्या सेकंड ऑप्शनमध्ये कुठे तुम्हाला V3 दिसतो, तर बघा इथं आहे आणि इथं आहे. स्पोकन म्हणजे तुमचं ऑप्शन ए आणि बी तर काय झालं, ऑटोमॅटिकली कट झालं. ते कसं ओळखलं, कारण की इथं काय आहे, तुमचा हॅज आहे आणि हॅजच्या समोर तुम्हाला काय यायला पाहिजे, क्रियापदाचं तिसरं रूप. करेक्ट आहे. मग इथं आलं. मग आता बघा वरती बघू आपण, अमित डॅश डॅश तमिळ फ्रॉम हिज फ्रेंड हु लिव्ज इन चेन्नई. मग अमितने काय केलं होतं की तमिळ शिकलं होतं ज्याच्या मित्राकडून की जो कुठे आहे, चेन्नईमध्ये आहे. मग आता बघा जर इथं आपण घेतलं लर्न, आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरतो की ज्यावेळेस आपली काय होते, ॲक्शन काय आहे, सध्या वर्तमान काळामध्ये मी ती गोष्ट शिकत आहे, करत आहे, बरोबर. आणि आपण हा जो परफेक्ट टेन्स आहे तो कधी वापरत असतो की काही गोष्ट काय झालेली आहे, पास्ट टेन्समध्येच होऊन गेलेली आहे
काही काही क्रिया घडून गेलेली आहे. तर मग इथं ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन नंबर सी लर्न्ड. इथं पास्ट टेन्स आहे, म्हणजेच काय, अमितने काय केलं होतं की भूतकाळामध्ये काही काळापूर्वी काय केलं होतं, ती भाषा शिकली होती, परंतु आत्ता म्हणजे अमितला ती भाषा येते, परंतु आत्ता तो बोलतो का, तर आत्ता तो ती बोलत नाही, परंतु जास्त बोलत नाही, थोडीफार येते आणि त्याचं काय होतं, थोडाफार वापर होतो, परंतु खूप कमी प्रमाणामध्ये. तर म्हणून मग ऑप्शन नंबर सी लर्न्ड आणि स्पोकन हे याचं काय आहे, करेक्ट आन्सर. बघा, ज्यावेळेस तुम्हाला टेन्सच्या सिक्वेन्समधले जर प्रश्न असतील तर तुम्हाला टेन्समधलं जे स्ट्रक्चर आहे, जे आपण 12 टेन्समधलं आपलं स्ट्रक्चर आपल्या बॅचमध्ये आपण शिकलो होतो, तर त्यातलं तुम्हाला एका ठिकाणी जरी स्ट्रक्चर मॅच झालं तरी पण तुमचं काय होतं, 2 ऑप्शन तुमचे ऑटोमॅटिकली निघून जाऊ शकतात. कदाचित मग काय होईल, जर समजा जर इन केस एकाच ठिकाणी V3 राहिलं असतं तर तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज पण नव्हती, कारण शेवटी परीक्षा ही कशाची आहे, तुमच्या स्मार्टनेसची परीक्षा आता झालेली आहे. तुम्हाला येतं किती ते माहिती आहे मला, पण ऑन पेपर ते पण वेळेत तुम्ही किती सोडवू शकता, तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे बघू आता, fill in the blanks with the simple past or past perfect tense of the verb. आता काय करायचं आपल्याला, सिंपल पास्ट किंवा पास्ट परफेक्ट. आता बघा, आय वुड रादर यू दिस कंडिशन अँड डॅश डॅश द डॉक्युमेंट. आता वुड आहे हा थोडासा काय, हा कंडिशनल पॅटर्न आहे, तर मग याचं ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर ए, आय वुड रादर यू ॲक्सेप्टेड दिस कंडिशन अँड साइन द डॉक्युमेंट. आपलं कंडिशनल पॅटर्नचा जो हे आहे, काय म्हणतो, टॉपिक आहे, पॅटर्न आहे, जे आपण शिकलो होतो आणि त्यामध्ये आपण हा जो मुद्दा आहे आपला शिकून झालेला आहे. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए. मग उत्तर काय येईल, आय वुड रादर यू ॲक्सेप्टेड दिस कंडिशन अँड साइन द डॉक्युमेंट. मी काय केलं असतं, मी ती कंडिशन काय केली असती, ॲक्सेप्ट केली असती आणि जे डॉक्युमेंट आहे ते काय केले असते, साइन केले असते. ठीक आहे, पुढे बघू आता, कन्वर्ट द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स टू कंपाऊंड सेंटेन्स. काय दिलेलं आहे सिंपल सेंटेन्स, काय करायचं आहे आपल्याला, कंपाऊंड सेंटेन्स. बीइंग इनोसंट राजेश नेवर थॉट ऑफ रनिंग अवे. काय, बीइंग इनोसंट राजेश नेवर थॉट ऑफ रनिंग अवे म्हणजे काय, राजेश काय आहे की इनोसंट आहे, चांगला आहे, त्या कारणाने तो कधीही पळून जाण्याच्या गोष्टी करणार नाही. मग आता काय करायचं आपल्याला, कंपाऊंड सेंटेन्स करायचे. तर बघा, कंपाऊंड सेंटेन्समध्ये काय आपण काय वापरतो, कुठले कुठले कंजंक्शन वापरतो, तर ते आता आपल्याला बघायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर कंपाऊंड सेंटेन्सचं काय असतं, सगळ्यात महत्त्वाचं 2 सेपरेट वाक्य असतात, ज्याचं काय होऊ शकतं, त्याचं ते वाक्य तुम्ही जरी समजा ब्रेक जरी केलं तरी पण त्याला एक काय असतो, प्रॉपर अर्थ असतो. ठीक आहे, मग आता आपण जर बघितलं, ड्यू टू हिज इनोसन्स ही नेवर थॉट ऑफ रनिंग अवे. ही नेवर थॉट ऑफ रनिंग अवे ॲज ही वॉज इनोसंट, आणि सिन्स ही वॉज इनोसंट ही नेवर थॉट ऑफ रनिंग अवे. आणि ऑप्शन नंबर डी, राजेश वॉज इनोसंट अँड नेवर थॉट ऑफ रनिंग अवे. मग आता याच्यामध्ये बघा, एकतर इथं अँड वापरलेलं आहे, अँड हे काय आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. मग राजेश वॉज इनोसंट हे एक वाक्य आहे आणि नेवर थॉट ऑफ रनिंग अवे हे काय, हे दुसरं वाक्य आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, 2 वेगवेगळे मुख्य क्रियापद आहेत. म्हणून ऑप्शन नंबर डी हे काय आहे, तुमचं कंपाऊंड सेंटेन्स आहे. करेक्ट, मग ऑप्शन नंबर डी याचं काय आहे, करेक्ट आन्सर आहे. पुढे बघू, कन्वर्ट द फॉलोइंग ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस. काय दिलेलं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे. काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. हे आपण सूचना वाचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण दिलेला असतो पॅसिव्ह, आपण करतो त्याचं पॅसिव्हच पॅसिव्ह करायला जातो आपण परीक्षेच्या त्या गोंधळामुळे, तर असं होता कामा नये. बघा, द लायन एट द प्रिन्स, सोपा प्रश्न आहे, काही प्रॉब्लेम नाही. मात्र आपण तरी पण काय बघूयात की हा सोडवायचा कसा, विथ ऑप्शन सर आपल्याला पटकन कसा येईल. तर बघा, आता इथं काय एट आहे, हे काय आहे, V2 कोणाचं, इटचं. मग इथं V2 आहे म्हणजे ऑप्शनमध्ये काय पाहिजे तुम्हाला, पास्ट टेन्स पाहिजे. करेक्ट, मग कुठे आहे पास्ट टेन्स, इथं दिसतोय वॉज आहे, इथं वॉज आहे, इथं इज आहे आणि इथं हॅड आहे. म्हणजे हे दोघं तर ऑप्शन तुमचे गेलेच. करेक्ट, पण आता पुढे काय, वॉज टू हॅव इटन, वॉजच्या पुढे टू हॅवची गरज आहे का, नाही, म्हणून हे ऑप्शन पण गेलं. मग उत्तर काय, द प्रिन्स वॉज इटन बाय द लॉयन. मग आपलं स्ट्रक्चर आलं बरोबर. हे इथं काय होतं, हा काय होता इथं ऑब्जेक्ट, तो इथं झाला सब्जेक्ट आणि इथला सब्जेक्ट काय झाला, ऑब्जेक्ट. म्हणून द प्रिन्स वॉज इटन बाय द लॉयन आणि हे काय V3.
करेक्ट. तर मग अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पटकन ऑप्शन्स इलिमिनेट करता येऊ शकतात. कधी येऊ शकतात की ज्या वेळेस आपण जेव्हा तुम्ही अभ्यास करता, जेव्हा तुम्ही व्याकरणाचा अभ्यास करता, त्याच वेळेस आपल्याला कशावर विश्वास ठेवायचा आहे, स्वतःच्या मेंदूवर. आपल्या मेंदूला सांगायचं की बाबा रे हे असं असं आहे, ते लक्षात राहतंय तुझ्या. आणि मेंदूवर विश्वास ठेवला तर तो तुम्हाला एक्झाममध्ये काय करतो, 100% मदत करतो. ही गोष्ट प्लीज 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 लक्षात ठेवा. ठीक आहे. उगाच फक्त वाचतोय वाचतोय पुढे जातोय तर ह्या गोष्टी काय होतात, वेळेवर तुमचं कन्फ्युजन क्रिएट करतात. मग तसं करू नका. पुढे काय बघा, पिक द करेक्ट मिनिंग ऑफ द हायलाइटेड इडियम. अनु फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन न्यू स्कूल. मग आता याचं पण अगदी सोप्पा मिनिंग आहे. काय, फिश आउट ऑफ वॉटर. फिश, मासाला जर पाण्याच्या बाहेर काढलं तर त्याची कंडिशन कशी होईल, प्रॉब्लेमॅटिक होईल, त्याला त्रास होईल. मग काय, अनु फेल्ट लाईक, अनुला कसं वाटतंय की मला पाण्यातला मासा बाहेर काढल्यावर त्याला जसा त्रास होतो तसा त्रास होत आहे. कुठे होतोय तिला, न्यू स्कूलमध्ये. मग त्याचं उत्तर कसं कुठे असेल बघा, बी अ व्हेरी कम्फर्टेबल, म्हणजे इथं कम्फर्टेबल असल्या कारणाने नाही. बी अँड अनकम्फर्टेबल. बी यूज टू डुईंग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची सवय असणे. आणि बी काम अबाउट सिच्युएशन म्हणजे काय, की एखादी सिच्युएशन पाहिली तरी सुद्धा काय असणे, शांत असणे. मग याचं ऑप्शन नंबर काय आहे, बी, इन अँड अनकम्फर्टेबल पोझिशन. अनकम्फर्टेबल सिच्युएशन म्हणजे काय, आपल्याला जे योग्य नाहीये, जिथं आपण कम्फर्टेबल फील करत नाही, तर अशी सिच्युएशन म्हणजे काय, फिश आउट ऑफ वॉटर. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यात काही क्वेश्चन होते, त्याच्यामध्ये आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स, इडियम्स आणि फ्रेजेस या गोष्टी कव्हर केल्या. आणि त्याच्यानंतर आपण काय बघितलंय, काही ग्रामरचे काही टॉपिक्स देखील पाहिलेले आहेत. तर तुम्हाला एकच गोष्ट, एक रिक्वेस्ट जी तुम्ही कायम 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 लक्षात ठेवा, की कोणताही अभ्यास करा, कुठल्याही विषयाचा करा, इंग्लिश ग्रामरच्या बाबतीत जरी बोलायचं घेतलं तरी देखील त्या विषयाची रिव्हिजन हे तुमचं आद्य कर्तव्य असायलाच पाहिजे. रिव्हिजन नक्की करा. अभ्यास तर तुम्ही करत आहात, त्याला ऑप्शन नाहीये किंवा मला डाऊटही नाहीये, परंतु रिव्हिजन किती करता हे एकदा स्वतःला विचारा. आणि रिव्हिजन तुमचं करून घेण्याचं काम आपण ह्या माध्यमातून करत आहोत आणि करणारच आहोत. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ आपण इथे थांबवूयात. अजून पुढे मी प्रश्नांचे व्हिडिओज घेऊन पुन्हा तुम्हाला काय म्हणतो आपण, की माझी एक मदत होणार आहे तुमच्या रिव्हिजनसाठी. आणि आपलं साकार फोरम हे आपलं ॲप आहे, तर त्या ॲपवर आपल्या बॅचेस देखील अवेलेबल आहेत. तुम्ही नक्की ते ॲप डाउनलोड करा. आणि काही असेल तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तर थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू.